धरणगाव येथून गरोदर महिलेला घेऊन येणाऱ्या ॲम्ब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चितड्या होऊन त्याचे अवशेष 150 फूट उंच उडाले, तर तब्बल 500 मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. चालकाच्या समयसूचकतेमुळे ॲम्ब्युलन्समधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक व डॉक्टरांचे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या 2 बंबाद्वारे आग विझवण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री 9:15 ते 9:30 वाजेदरम्यान महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या पुलावर घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव येथून MS-14 CL0796 ही ॲम्ब्युलन्स गरोदर महिलेला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येत असताना महामार्गावरील गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलाजवळ गिअर बदल करीत असताना आगीची ठिणगी उडाली. काहीतरी गडबड आल्याचा अंदाज चालक राहुल बावस्कर याला आला व याने वाहन रस्त्याच्या बाजूला घेतले. वाहनातील डॉक्टर रफिक अन्सारी, रुग्ण व नातेवाईक या सर्वांना खाली उतरविले. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवून त्यांना रुग्णालयात रवाना केले. हे वाहन काही अंतरावर पुढे सरकताच ॲम्ब्युलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा जोरात स्फोट झाला. क्षणातच वाहनाच्या चितड्या उडाल्या. आगीचा ज्वाला आणि सिलेंडर 150 फूट उंचापर्यंत उडाले. स्फोट व आगीचे दृश्य इतके भयंकर होते की बघणाऱ्यांचाही थराकाप उडत होता. आवाजामुळे निमखेडी शिवारापर्यंत भूकंपासारखे धक्के बसले. त्यावेळी झोपलेले वृद्ध लोकही जागे झाले. या घटनेमुळे महामार्ग बंद झाला होता. घटनेचा धक्का बसला असल्याने चालकाला बराच वेळ काहीच समजले नाही.